हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग। तर आजच्या व्लॉगमध्ये आम्ही गेलो होतो जंगली महाराजला, जे की पुण्यामध्ये आहे। जंगली महाराजांचं इथे मंदिर आहे। मला याची फारशी स्टोरी माहिती नाही, पण मी पहिल्यांदाच गेले होते, तर म्हटलं चला दर्शन घेऊन यावं। आणि खरंच खूप शांत ठिकाण आहे। खरं तर मी जाणार होते श्रीमंत दगडूशेठ यांचं दर्शन घेण्यासाठी, पण तिथे मला जास्त काही व्लॉग घेताच नाही आला, कारण की तिथे व्हिडिओज आणि फोटोज अलाउड नाहीयेत आणि गर्दी पण खूप जास्तच होती, दिवाळीचा सीझन असल्यामुळे। तर फ्रेंड्स, तुम्ही हे बघू शकता, हे आहे महाराजांचं मंदिर। आतमध्ये दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही बाहेर मंदिराला प्रदक्षिणा घातल्या। त्यानंतर हे बाहेरचं वातावरण, म्हणजे मंदिराच्या बाहेरचा आवार तुम्ही बघू शकता। इथे बसण्यासाठी जागा आहे आणि इथे आम्ही गेलो होतो, तर दोन चित्रकार इथे मस्त मंदिराचं चित्र रेखाटत होते। इतकं भारी वाटत होतं ना। आणि हे वडाचं झाड तर तुम्ही बघू शकता किती मोठं आहे आणि फार जुनंच असणार हे। जंगली महाराजांच्या खालच्याच बाजूला हे पाताळेश्वर मंदिर आहे, जे की लेणीच्या स्वरूपात आहे आणि हे मंदिर आहे महादेवाचं। तर हे समोरच तुम्ही बघू शकता, हे आहे नंदी देवता। पण हे बांधकाम जुनं झाले असल्यामुळे तिथे आतमध्ये जायला परवानगी नाहीये, त्यामुळे असं दोरी वगैरे बांधून तिथे बॅनर लावलेला आहे की आतमध्ये जाऊ नये। त्यानंतर मी आतमध्ये गेले। नंदी महाराजांचं दर्शन बाहेरूनच घेऊन मी फायनली महादेवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेले। तर आतमधलं दृश्य, म्हणजे आतमधलं वातावरण असं काहीसं होतं, जे की मला खूप जास्तच आवडलं। तर हे आहेत, ही महादेवाची पिंड आहे, तुम्ही बघू शकता। आणि त्याच्या आजूबाजूला असे काही मूर्त्या आहेत। मंदिराचे कोरीव काम तुम्ही बघू शकता, ही प्रॉपर लेणी आहे। त्यानंतर फायनली आम्ही घरी निघालो। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा, आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।